नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज करते आहे झटपट अशी मुगाची भाजी। जर आपल्याकडे वाटण नसेल तर बऱ्याच बायकांना प्रश्न पडतो की मुगाची भाजी करायची आहे सकाळी टिफिनसाठी, तर झटपट अशी काय पटकन कशी करू शकतो। तर मी कशी करते भाजी ती आज दाखवते। अगदी कमी साहित्यात होते आणि अगदी छान लागते। तर मी टाकते तेल याच्यामध्ये आधी। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला कांदा। जर तुमच्याकडे आले लसूण पेस्ट असेल तर तुम्ही तेलातसुद्धा टाकू शकता, नाहीतर जर लसूण तुमच्याकडे असेल तर लसूण तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता। पण मी ते आले लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता हे छान आपण गुलाबी जर भाजून घेऊया कांदा जरा जास्त घ्यायचा आणि टोमॅटो, जेणेकरून त्याचीच फक्त ग्रेव्ही होणार आहे ना भाजीमध्ये। तर छान आपण परतवून घेऊया गुलाबीसर। प्रत्येक बाईला असा हा प्रश्न पडलेला असतो की सकाळी टिफिनमध्ये काय द्यायचं आणि झटपट असं काय होईल। तर ही अशीच मुगाची झटपट रेसिपी आणि हेल्दी रेसिपी आहे। ही अगदी कमी साहित्य आहे आणि झटपट करून देऊ शकतात। आता थोडासा परतला की त्यात टाकले मी आले लसूण पेस्ट। कांदा छान नरम होऊ द्यायचा। मस्त आले लसूण पेस्टचा सगळीकडे वास पसरलाय। यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो, मोठा अख्खा घेतलेला आहे आणि लाल टोमॅटो घेतलेला आहे, जेणेकरून त्याचं पटकन ग्रेव्ही होईल। आणि जो कच्चा टोमॅटो असेल तर तो लगेच नरम होत नाही तेलामध्ये। आता टोमॅटो नरम झाले, त्यामुळे टाकूया आपण हे सुकं खोबरं। डेसिकेटेड कोकोनट म्हणून सुद्धा बाहेर मिळतं, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं टाकू शकता। आणि नसेल काहीच तरी काही हरकत नाही, कांदा टोमॅटोमध्ये सुद्धा ही भाजी छान होते। तुम्ही कांदा टोमॅटो टाकून सुद्धा मुगाची भाजी करू शकता। छान असं परतून घेऊया 1 मिनिट। आणि जर कोणाकडे डेसिकेटेड कोकोनट वगैरे पावडर ही जी असते बाहेर मिळते ती तुम्ही घरीच करायची असेल तर कधी कधी ओला नारळ आपल्याकडे खूप असतात, तर ते खोवायचे किंवा मिक्सरला तुम्ही लावू शकता आणि ते छान पसरवून घ्यायचं। कडकडीत उन्हामध्ये तापवून घ्यायचं आणि छान असं डेसिकेटेड कोकोनट आपलं घरच्या घरी रेडी होतं आणि सुकं खोबऱ्यासारखंच ते लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी। आता आपण टाकूया याच्यामध्ये हळद, आहे घरगुती मसाला लाल तिखट, त्याच्यामध्ये गरम मसाला माझा थोडासा ॲड आहे। मूग काही शिजायला फार वेळ लागत नाही, ते वाफेवरही शिजतात। मग आपण थोडंसं पाणी घालायचं आहे। मसाले परतून झाले। आता हे जे मूग आहेत ते मी हे भिजत घातले होते काल रात्री आणि आता ते छान फुगलेले आहेत आणि त्याला मस्त साफवून घेतलेलं आहे मी। ते आपण टाकूया। अगदी झटपट रेसिपी आहे बघा, म्हणजे कांदा टोमॅटो
आणि थोडंसं सुकं खोबरं. आता छान मिक्स करूया. म्हणजे आता जर वाटण नसेल तर लगेचच आपण भाजी करू शकतो. मस्त कलर आलेला आहे बघा. यामध्ये आपण टाकूया थोडंसं पाणी शिजण्याकरिता आणि हे वाफेवरती आपल्याला शिजवू. टाकून घेऊया मीठ. मीठ टाकून झालेलं. आता आपण झाकण ठेवून याला मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवले. आता आपण बघूया 10 मिनटं झाली आहेत. मस्त अशी भाजी शिजली आहे. मोदकाची भाजी शिजायला असा फारसा वेळ लागत नाही. मस्त दिसते. तर त्यामध्ये टाकून आपण कोथिंबीर. छान मिक्स करून घेऊया. तर टिफिनसाठी किंवा घरीसुद्धा आपल्या चपातीसोबत भातासोबत काही पटकन झटपट भाजी करायची असेल तर मसाला किंवा वाटण तयार नाही आहे म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही अशीसुद्धा भाजी करू शकता आणि खूप छान बनते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करा. थँक्यू.